गाड़ी में डाला वाला है। 3 टाकल्यानंतर मोजा, टाकल्यानंतर मोजा 4. मित्रांनो फक्त बोकडचा सौदा आहे. पाट निघालो आपली, अंडा फुटका निघाला, लंगडा निघाला आपला. सौदा नंतर असा विषय असतो. सहा हजार प्रमाणे दिलेले आहेत. 48 बोकड आहेत. नवनाथ भाऊ बोलतो ना, घाई नका करा म्हटलं, आरामात घ्या, माल भेटेल तुम्हाला. मागच्या वेळेस लय घाई करतो नवनाथ भाऊ. हे बघा, हे बघा बच्चे. आता खाऊ पिऊन गेल्यावर तुम्ही बघा बाहेर. हां, ट्रॅव्हल करून आले 1000 तेच ना. घरी गेल्या गेल्या आज आराम करू द्या, आज खाऊ द्या. त्यांना धान्य वगैरे काही घाल नका, खुराक नका द्या, फक्त पाला वगैरे द्या. आणि सकाळी उपाशी पोटी त्यांना जंताचं औषध द्या. हां, 8 दिवस त्यांना खुराक देऊ नका. इंजेक्शन काही होतं? दुसऱ्या दिवशी वॅक्सिनेशन करून घ्या PPRचं. पहिले सकाळी मला फोन करा. मित्रांनो, आता तुम्ही माल घेऊन जाताय, 15 दिवस याला काहीच खुराक देऊ नका. त्याच्यानंतर सकाळी उपाशी पोटी त्याचं जंताचं औषध देऊन द्या, डिवॉर्मिंग करून घ्या. मग 3 वाजेपर्यंत काहीच खायला द्यायचं नाही. मग दुसऱ्या दिवसापासून लिव्हर टॉनिक ब्रोटांचं चालू करून द्या. हे बघा, टोटल 48 मोजून टाकतोय तो. उसका पॅरेंडर झाला. सगळे त्यांना बोकड चेक करून टाकलं जात आहे. त्यांच्या हाताने सगळे बोकड बांधले. या गाडीमध्ये आपले 150 बच्चे आले होते आणि एका ट्रकमध्ये वेगळे बच्चे होते. टोटल 170-180 बच्चे होते आज. क्या कर रहा था वो? 10-20 रहते ना सेट में भी नहीं बोलता ऐसा. मैंने बोला चलो तो दूर से आया बंदा, पिछला तू आके गया था.